अकोला महानगरपालिकेत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमधील वाद चिघळताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते झिशान हुसेन यांना 3 महिन्यांपासून अधिकृत कार्यालय न मिळाल्यामुळे त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. याच निषेधार्थ त्यांनी संबंधित कार्यालयाचे कुलूप हातोड्याने तोडून आत प्रवेश केला. यावेळी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर सहकार्य न केल्याचा आरोप करत पुढील 1 आठवड्यात प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे मनपेत राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास 2-2.5 महिने झालेले आहे. विरोधी पक्षनेता कार्यालय उपलब्ध करून देणे हे सत्ताधारी जे पक्ष आहे त्यांचं दायित्व आहे, त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांना माहित आहे की मागचे 2 महिन्यापासून जे भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांचे सुरू आहे ते बाहेर नाही यायला पाहिजे, म्हणून त्यांनी पहिले सभागृहामध्ये आम्हाला निलंबित केला. जवळपास काँग्रेस, वंचित आणि उबाठा या 3 पक्षाचे जवळपास 16 नगरसेवकांना त्यांनी निलंबित केला होता. त्याच्यानंतरही आम्ही त्यांच्याशी आमचा संवाद सुरू होता, पण वेळोवेळी कोणत्या ना कोणता कारण ते पुढे करत होते आणि मागच्या 2 महिन्यापासून त्यांनी विरोधी पक्षनेत्याचा कार्यालय आम्हाला दिला नव्हता. निवेदन देऊन त्यांना पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करून आम्ही कंटाळलो. आता आज आम्ही निर्णय घेतला की इथून आता जर ते कायद्यात जे तरतूद आहे त्याचं पालन ते नाही करणार तर आम्ही त्यांना कायद्याचं पालन कसं करायचं ते शिकवू. आज आम्ही हे जे ताला जे आम्ही तोडलेला आहे याच्या नंतर आम्ही अजून एक निर्णय घेतलेला आहे. 1 आठवड्याच्या आत विरोधी पक्षनेता आणि विरोधी पक्ष सगळे जे हे असते ऑफिस म्हणजे जे कर्मचारी द्यायचे आहे, उरलेले जे सोयी सुविधा आहे, जे 1 आठवड्यात जर त्यांनी दिली नाही तर आम्ही पुढच्या आठवड्याला पुढच्या मंगळवार किंवा पुढच्या गुरुवारी जाऊन महापौर कार्यालयाला लॉक लावू, नंतर सभागृह नेता कार्यालयाला लॉक लावू, त्याच्यानंतर सभापती कार्यालयाला लॉक लावू. आणि प्रेसच्या माध्यमांची आपल्याकडून आम्ही एक विनंती करतो की याच्या पुढे भारतीय जनता पार्टी म्हणजे इसके बाद में भारतीय जनता पार्टी अगर ये सोचेंगी कि वो बार बार जो भ्रष्टाचार को लेके जो उनके मुद्दे हैं वो मुद्दों को अगर दबाने के लिए विरोधी पक्ष के नगर सेवकों को वो साइड ट्रैक करने की कोशिश करेंगी, उनको ऑफिस नहीं देंगी, उनको सभागृह से बाहर करेंगी, तो भारतीय जनता पार्टी की बहुत बड़ी गलतफहमी है. हम हमारी लड़ाई जनता के हक के लिए लड़ते रहेंगे, पहले भी लड़े थे और आगे भी लड़ते रहेंगे.